नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून आज पहिला ब्लॉग आहे मित्रांनो. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आज तुम्हाला सातपुडा पर्वत दाखवणार आहेत. या सातपुडा पर्वतचे इतिहास काय आहेत आणि या सातपुड्याचं माहिती तुम्हाला 100% तुम्ही भूगोल या विषयामध्ये शिकला असाल, परंतु आपण प्रत्यक्ष या व्हिडिओच्या माध्यमातून हा सातपुडा बघायचा आहे. आता सातपुडा कोणत्या राज्यापासून तर कोणत्या राज्यापर्यंत आणि किती पर्वत रांगेच्या नुसार हा सातपुडा तयार झालाय आणि या सातपुड्याचे इतिहास काय आहेत ते सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला तर आपण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही आणि तुम्ही भूगोल या विषयामध्ये, जिओग्राफी या विषयामध्ये शिकला असाल. सातपुडा पर्वत रांग. आता सातपुडा पर्वत रांगचे इतिहास काय आहेत आणि आपण बुकमध्ये रीड केलं होतं, अभ्यास केलं होतं, परंतु आपल्याला प्रत्यक्षात या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे की सातपुडा पर्वत रांग कसं दिसते आणि त्याचे इतिहास काय आहेत हे प्रत्यक्षात आपण पाहणार आहोत. चला तर तुम्हाला मी हे सातपुडा दाखवतो. हे बॅक साईडला बघा, हे पूर्ण या ठिकाणी तुम्हाला हे सातपुडा दिसते. कारण हे छोटे छोटे दिसते मित्रांनो. आपण वरती आलो त्याच्यामुळे हे छोटे छोटे दिसते. आपण खालून जर व्हिडिओ काढला असता तर तुम्हाला खूप मोठे सातपुडा हे दिसलं असतं. आणि कोणत्या राज्यापासून सुरुवात झाली आणि कोणत्या राज्यापर्यंत हा सातपुडा आहे आणि किती पर्वत मिळून हा सातपुडा तयार झालाय हे तुम्हाला प्रत्यक्ष मी या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा शेती केली जाते सातपुड्यामध्ये आणि सातपुड्यावरती तुम्हाला हे बघा, हे पेरणी केलेली दिसत असेल आणि या ठिकाणी उडीद पेरणी करण्यात आली आहे. तुम्हाला एक वरती जाऊन मी दाखवतो पूर्ण कसं दिसतो आपल्याला सातपुडा आणि त्याचे इतिहास काय आहेत आणि किती पर्वत रांगापासून हा सातपुडा तयार झालाय हे तुम्हाला मी दाखवणार आहे. खूप टेकडी चढावं लागते मित्रांनो. आज आपण या सातपुड्यामध्ये फिरायला आलो तर हे बघा, बॅक साईडला बघा, माझ्या बॅक साईडला बघा, तुम्हाला दिसत असेल. आणखी आपण वरती जातोय आणि या ठिकाणी शेती सुद्धा केली जाते. कर्ण रस्ता आहे. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, तुम्हाला या ठिकाणी किती मस्त व्ह्यूज दिसतंय. हे पूर्ण जंगलामध्ये आलो मित्रांनो. आता हे सातपुडा आहे तर सातपुड्यामध्ये या ठिकाणी झाडं, वेगवेगळे सर्व झाडं बघायला मिळतील तुम्हाला. आणखी आपण वरती गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्व दिसेल. याचा इतिहास काय मित्रांनो? इतिहास हा तुम्ही जिओग्राफी या पुस्तकामध्ये पाहिलं असेल. भूगोल, आता भूगोलमध्ये आपण ते फक्त पुस्तकात पाहिलं होतं, परंतु आपल्याला प्रत्यक्षात या ठिकाणी बघायला मिळतं हे सातपुडा. बघा मित्रांनो, माझ्या बॅक साईडला आणि हे वरती शेती केली आहे यांनी. या ठिकाणी पेरणी केली आहे.
बघा बॅक साईडला खूप तुम्हाला दिसते, या ठिकाणी खूप मोठे मोठे टेकडे दिसते. तुम्हाला झूम करून दाखवतो मी. बघा तुम्हाला ढगाळ वातावरण दिसत असेल, परंतु आपण वरती आलो त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित शूट करता येत नाही. कारण आपल्याकडे जर ड्रोन कॅमेरा राहिला असता तर चांगल्या प्रकारे दिसलं असतं तुम्हाला सातपुडा, आणि सातपुड्याचा इतिहाससुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत आहे. आता हे कुठून कोणत्या राज्यापासून तर कोणत्या राज्यापर्यंत हा सातपुडा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर पाहिलं तर गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यापर्यंत हा सातपुडा आहे. आणि सातपुडा म्हणजे काय, याचा अर्थ काय होतं, सातपाली. याचा अर्थ असा होतो सातपाली. आता सातपालीचा आपल्याला किती पर्वतपासून हा सातपुडा तयार झालाय. तर बघा एकूण 7 पर्वत आहे. 7 पर्वतपासून हा सातपुडा पर्वत तयार झालाय. आता या गोष्टी आपण जर पाहिलं बुकमध्ये तर आपल्याला किलोमीटर आणि सर्व आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर आपण किलोमीटरसुद्धा आपण तुम्हाला बॅक साईड दाखवतो, आणि बॅक साईडमध्ये तुम्हाला किलोमीटर किती आहे आणि ते सर्व बघा. सातपुडा हे आपल्याला या ठिकाणी आता सर्व फॉरेस्ट दिसते, आपल्याला झाडं झुडपं सर्व दिसायला लागून गेले. आता या ठिकाणी एक खासियत आहे मित्रांनो, या ठिकाणी माकडंसुद्धा बघायला मिळतील आपल्याला, किंवा आपल्याला वाघसुद्धा बघायला मिळतील. सर्व जनावर आपल्याला वेगवेगळे या ठिकाणी जास्त आपण घनदाट जंगलमध्ये गेलो. हे बघा या ठिकाणी वाघ सर्व या ठिकाणी आहे. आता तिथे जाणे आपल्याला धोकादायक आहे, त्याच्यामुळे मी तिथे जात नाही. मी लांबून एका टेकडीवरून या ठिकाणी व्हिडिओ शूट करतोय. ड्रोन कॅमेरा जर राहिला असता तर तुम्हाला सर्व डिटेल दाखवलं असतं. काही वेळेस आपल्याला त्या ठिकाणी जनावर सुद्धा दिसते. या ड्रोन कॅमेरा राहिला असता. आता हा ब्लॉग पहिला ब्लॉग आहे मित्रांनो, माझा पहिला ब्लॉग आहे. कसं द्यायचं ते मला जमत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. आणि नवीन आला पहिला ब्लॉग, दुसरा ब्लॉग, तिसरा ब्लॉग तसं तयार व्हिडिओ तयार करून नंतर मी सुद्धा तुम्हाला ॲक्युरेट माहिती माहिती द्यायची तेही मी तुम्हाला देईल. आणि हे एकच व्हिडिओ नाही, प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मी पूर्ण फॉरेस्टमध्ये फिरून, या सातपुड्यामध्ये फिरून सर्व डिटेल तुम्हाला मी माहिती देणार आहे. हे बघा इथे वेगवेगळे झाडं आहेत. तुम्ही झाडं जसं पाहिलं नसेल ते झाडसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. तर बघा या झाडाचं किती मस्त फ्लावर्स आहे. बघा हे फ्रूट पण आहे आणि फ्लावर पण आहे. त्याच्यात काय होते, जे फ्लावर आले होते ते फ्रूटमध्ये कन्वर्ट झाले. हे प्लांट आता मेडिसिन म्हणून सुद्धा यूज केलं जातं असं वाटते मला. हा प्लांट तुम्हाला जर ओळखता येत असेल तर तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये, हा प्लांट कोणता आहे, हा ट्री कोणता आहे. नंतर हे सागाचे झाड आहेत, नंतर हे अमरवेल आहे या ठिकाणी. नंतर हे सर्व आपल्याला वेगवेगळ्या प्लांट आपल्याला बघायला मिळत आहे. चला तर आपण आणखी पुढे जाऊ. आपण खाली जातोय कारण खूप याच्या टेकडीवरती येऊन गेलो होतो आपण. हा सातपुडा आहे. आता हे बॅक साईडला पुन्हा दाखवतो तुम्हाला. बघा आता आपला कॅमेरा बरोबर नाही त्याच्यामुळे असं दिसते, कारण कॅमेरा जर ॲक्युरेट राहिला असता मोबाईलचा तर
आपलं व्हिडिओ सुद्धा शूट चांगला झाला असता. ही बघा गाडी घेऊन आलोय मी वरती, सातपुड्याच्या वरती घेऊन आलोय गाडी. मोटरसायकल येते मित्रांनो. इथे कच्चा रस्ता आहे या ठिकाणी. तुम्हाला जर फिरायचं असेल तर तुम्ही कच्चा रस्ता सुद्धा आहे, गाडी घेऊन येऊ शकतात आणि तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करू शकता.